नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर ॲनिव्हर्सरी होती आमची आणि म्हणून मी केक बनवलेला होता. हार्ट शेपमध्ये यावेळेस केक बनवलेला आहे. बेस जो आहे तो मी प्रीमिक्स वापरून बनवलेला होता आणि त्याच्यानंतर मग त्याला 3 पार्टमध्ये कट केलेला आहे. बेसवर मी पाणी टाकलेलं आहे, फक्त त्याच्यात व्हॅनिला इसेन्स थोडंसं टाकलं होतं आणि काही जणांना साखर हवी असेल तर ते साखरसुद्धा पाण्यामध्ये टाकतात आणि ते टाकलं. छानपैकी क्रीम लावलेली आहे, त्याच्यावर पायनॅपल क्रश टाकलेला आहे आणि अशा प्रकारे मी एकावर एक 3 लाद्या ठेवून घेतलेल्या आहेत. याच्यापूर्वीही मी पायनॅपल केक दाखवलेला आहे, परंतु ह्यावेळेस दाखवण्याचं कारण असं आहे की मी हार्ट शेपमध्ये केक बनवलेला होता आणि त्याच्यावर फ्लावर्सची डिझाईन काढली आहे. तर कसा दिसतोय मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी क्रीम लावता लावता त्याचा शेप बदलू नये, म्हणजे हार्ट शेप व्यवस्थित राहावा याचीसुद्धा काळजी घेतलेली होती आणि छानपैकी क्रीम लावून घेतली, त्याला फिनिशिंग दिलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग जेलमध्ये थोडासा येलो फूड कलर मिक्स केलेला आहे आणि बरोबर केकच्या सेंटरला मी ते चमच्याच्या साहाय्याने स्प्रेड करून घेतलेलं आहे, कारण चमच्याने ते व्यवस्थित स्प्रेड करता येतं. त्याच्यानंतर 1 नंबरचं नोझल वापरून मी अशा प्रकारे फ्लावर्स काढलेले आहेत आणि ते ॲट्रॅक्टिव्ह दिसावं म्हणून मी त्याच्यावर चेरीसुद्धा लावलेल्या आहेत आणि साईड बॉर्डर मी त्याच नोझलचा वापर करून काढलेली आहे. मध्ये जी स्पेस रिकामी होती केकच्या तिथे मी 2 छोटे फ्लावर काढलेले आहेत, त्याच्यावर सुद्धा चेरी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर सजावटीसाठी सिल्वर बॉलचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक तयार झालेला होता आणि तो मुलांना फारच आवडलेला आहे. चला तर मग आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.